घोडबंदर मार्ग ठप्प, अपघातामुळे कोंडी. घोडबंदर येथील आनंदनगर सिग्नल परिसरात अवजड वाहन भर रस्त्यात बंद पडल्याने आनंदनगर ते कापरबावडीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. ठाणे घोडबंदर येथील आनंदनगर सिग्नल परिसरात अवजड वाहन भर रस्त्यात बंद पडल्याने आनंदनगर ते कापरबावडी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही वाहन चालकांनी मानपाडा कोलशे ब्रह्मांड ढोकाळी मार्गावरून वाहतूक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे या मार्गावरही वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीमुळे सकाळी कामानिमित्ताने बाहेर पडलेल्या नोकरदारांचे हाल झाले आहेत. अवघ्या अर्ध्या तासांच्या अंतरासाठी वाहन चालकांना 1 ते सव्वा तास लागत आहे. सकाळी 7:30 वाजेपासून सुरू झालेली कोंडी सकाळी 11 नंतरही सुरळीत झाली नव्हती. शाळेच्या बसगाड्या या कोंडीत अडकून होत्या, त्यामुळे विद्यार्थी देखील शाळेत वेळेत पोहोचू शकले नाही. घोडबंदर येथून आनंदनगर सिग्नल परिसरातून अति अवजड वाहन वाहतूक करत होते. शुक्रवारी 7:30 वाजताच्या सुमारास हे वाहन अचानक बंद पडले. या वाहनात मोठ्या प्रमाणात लोखंडी वस्तू होत्या. घोडबंदर मार्गावर मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे, त्यामुळे वाहनांसाठी मार्गिका अत्यंत अरुंद झाली आहे. तसेच ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यातच वाहन बंद पडल्याने दोन्ही मार्गांवर वाहनांचा भार वाढून कोंडी झाली होती. आनंदनगर ते कापरबावडीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. घोडबंदर भागात अनेक खाजगी आणि सरकारी शाळा महाविद्यालय आहे. वाहतूक कोंडीमुळे शाळेच्या बसगाड्या कोंडीत अडकून होत्या. तसेच घोडबंदरमधून ठाण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही कोंडीचा फटका बसला. 2 ते 2.5 तास शाळेच्या बसगाड्या कोंडीत अडकून होत्या, त्यामुळे विद्यार्थी शाळेत वेळेत पोहोचू शकले नाही. नोकरदारांनाही वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता आले नाही. काही चालकांनी मनोरमा नगर कोलशे ब्रह्मांड ढोकाळी मार्गे वाहतूक करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे या पर्यायी मार्गावरही कोंडीचे चित्र निर्माण झाले होते. सकाळी 11 वाजताच्या सुमारास हे वाहन रस्त्यावरून बाजूला करण्यात आले, परंतु वाहनांचा भार वाढल्याने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यात अल्पवयीन मुलांना TMTच्या बसने उडवले, एकाचा मृत्यू तर 1 गंभीर जखमी. ठाणे पुण्यात अल्पवयीन मुलांचे पोर्शे कार प्रकरण ताजे असताना काल ठाण्यात 2 अल्पवयीन मुलांना TMTच्या बसने उडवले असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या अपघातात ऋषी मोंडल 17 वर्षे याचा जागीच मृत्यू झाला असून हर्ष लोखंडे 18 याला गंभीर दुखापत झाली आहे. तर जखमी हर्षला हाजुरी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरात काल संध्याकाळी 5 वाजता 2 अल्पवयीन मित्र आपल्या बाईकने जात होते. क्रॅपिया हंस कंपनीसमोर त्यांना ठाणे पालिकेच्या TMT MH04 HY 7137 बसने धडक दिल्याने अपघात झाला होता. यावेळी या दोन्ही अल्पवयीन मुलांना जबर मार लागल्याने एकाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे. हे दोघे लुईसवाडी येथे राहणारे असून जखमी हर्ष लोखंडे याच्यावर हाजुरी येथील महावीर जैन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रक्तदान श्रेष्ठदान, धर्मजातीच्या पलीकडचे पुण्यदान याची प्रचिती देणाऱ्या डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ ठाणे मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद. डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ ठाणे मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे स्टेशन सॅटिस पुलाखाली यंदा नव्या वर्षात भव्य असे रक्तदान शिबिर संपन्न झाले. स्वर्गीय वसंतराव डावखरे रिक्षा युनियनचे मोलाचे सहकार्य या शिबिरास लाभले. ठाण्यातील नामांकित नवजीवन ब्लड बँकेच्या वतीने रक्तदान करण्यात आले. सदर रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अंदाजे 100च्या वर यांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे रक्तदानासाठी जाती धर्माचे बंधन नसते असे पुण्यकर्म त्या सर्व पलीकडे असल्याची प्रचिती आज आली. सदर कार्यक्रमास भाजपा शहर अध्यक्ष संजय वाघुले, रिक्षा युनियन अध्यक्ष राजू सावंत, माननीय नगरसेविका प्रतिभा मडवी, निशिकांत महांकाळ, पोलीस इन्स्पेक्टर भालचंद्र तरे, राजेंद्र गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिरासाठी सर्वांचे भाजपा उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन व रोटरी ठाणे मिडटाऊनचे अध्यक्ष गौरव कांडलकर यांनी आभार मानले. रोटरी क्लब ठाणे मिडटाऊन, रोट्रॅक आणि तिसरा इनरव्हील तसेच डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन यांच्या वतीने आपण हे 9व्या वर्षात इथे ठाणे स्टेशनला सॅटिस पुला खाली ब्लड डोनेशनचा कॅम्प आयोजित केलेला आहे. आपण रक्तदान हे श्रेष्ठदान समजलं जातं, जे स्वेच्छेने केलं जातं. आणि आताची तुम्ही परिस्थिती बघाल, इतके मेजर ऍक्सिडेंट्स होतात किंवा कॅन्सर, इतर शस्त्रक्रिया, याच्यासाठी रक्ताची गरज नित्यांत गरज आहे. आणि सगळ्या हॉस्पिटलकडून आव्हान केलं जातं की रक्तदान करा. आपण महाराष्ट्राची स्थिती बघाल तर दरवर्षी 7.5 लाख रक्ताच्या बाटल्या लागतात. त्याच्यातलं 75% रक्त हे शिबिराद्वारे केलं जातं. हा एक हे पुण्याचं काम आमच्या संस्थेमार्फत केलं जातं. आपण सर्वांना त्याच्यातून आव्हान करतो की आपण रक्तदान करा. तुम्ही 18 ते 65 वयोगटातले हिमोग्लोबिन 12.5 आणि 45 किलो वजन असं ज्यांच्या जे या कॅटेगरीत बसतात ते रक्तदान करू शकतात. हे तर सगळ्यात मोठं पुण्य आहे आणि त्याच्यात आपल्याला खूप समाधान मिळतं. लोकांची सेवा होते, ईश्वर सेवा. त्याच जागी हे रक्तदानाचं पुण्य फार महत्वाचं आहे. आणि असं आयोजन करून आपण कितीतरी लोकांचा प्राण वाचवतो. हे मोठं काम. महिन्याभरात दुसरी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया. मागील महिन्याभरात ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात तंबाखू सेवनामुळे मौखिक कर्करोगावरील दुसरी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. कर्करोगाचा शस्त्रक्रियेचा खर्च मोठा असल्याने सर्वसामान्य रुग्णांसाठी हे रुग्णालय आधारवड ठरताना दिसत आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर ज्योती यांना अश्रू अनावर झाले आणि त्यांनी त्याच पाणावलेल्या डोळ्यांनी मायेची थाप देत सिव्हिल रुग्णालयाचे आभार मानले. ठाण्यात राहणाऱ्या ज्योती या 50 वर्षीय महिलेला तंबाखू खाण्याची सवय होती. त्यामुळे त्यांचा त्रास त्या महिलेला होऊ लागला. त्यातच गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची जीभ जाड झाली होती. जेवताना भरपूर त्रास होत होता. दरम्यान सिव्हिल रुग्णालयात या संदर्भात ज्योती आल्या होत्या. यावेळी जिभेची बायोप्सी केली असता तिच्या जिभेचा कर्करोग झाल्याचे निदान झाल्यावर जिभेची शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्योती यांच्या जिभेवरील कर्करोगाची शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती दंत शल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना पवार यांनी दिली. तत्पूर्वी ज्योती यांची सर्व रक्त चाचणी झाल्यावर शारीरिक स्वास्थ्य यांची तज्ज्ञ डॉक्टरकडून तपासणी केली गेली. दरम्यान ज्योती यांचा कर्करोग जिभेपासून मानेपर्यंत पसरला होता. त्यामुळे काहीशी जोखमीची शस्त्रक्रिया करण्यासाठी ऑन्को सर्जन डॉक्टर हितेश सिंघवी यांच्या मदतीने ही शस्त्रक्रिया पार पडली आहे. ही शस्त्रक्रिया दंत शल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना पवार, भूलतज्ञ डॉक्टर प्रियंका महांगडे याबरोबर मिलिंद दौंड, जागृती गायकर, प्रिया पगारे, स्मिता माळी, रत्नाकर ठाकरे, मदन यादव आदींनी यशस्वी केली.